जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आरोग्य विभागामध्ये त्याचबरोबर DMER मध्ये पदभरती निघण्याचे चान्सेस आहेत। महाराष्ट्रभरामध्ये खूप साऱ्या पदांच्या खूप साऱ्या विभागाच्या जाहिराती निघण्याची शक्यता आहे। महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल, त्यानंतर DMER असेल, या जे मेडिकल फील्डमधले पदं भरून घेणारे विभाग आहेत, या विभागांमध्ये 100% पदभरती निघू शकते। आणि त्याच अनुषंगानं DMER मध्ये कोणते पदं निघू शकतात, त्या पदांसाठी क्वालिफिकेशन काय असतं, अभ्यास कसा करायला पाहिजे, कोणत्या वेनं अभ्यास केला पाहिजे, स्ट्रॅटर्जी काय ठेवली पाहिजे, जेणेकरून आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होईल, त्याच संदर्भात आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्याची मी एक प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवत आहे। ती प्लेलिस्ट जर तुम्ही बघितली तर स्टार्ट टू एंडपर्यंत तुमचे जे काही कन्फ्युजन आहे, तुमचे डाऊट्स असतील, ते पूर्ण क्लिअर होतील याची मला आशा आहे। त्यानंतरही तुमचे काही डाऊट्स क्लिअर नाही झाले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, पुढील व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर घेऊ। आत्तापर्यंत आपण जवळपास 4-5 व्हिडिओ घेतलेले आहेत। आजचा व्हिडिओ आपण सिलेबसवरती घेणार आहोत। त्यानंतर बरेचसे व्हिडिओ येणार आहेत, जसे की शैक्षणिक पात्रता, त्यानंतर वयोमर्यादा असेल, सिलेक्शन प्रोसेस असेल, एक्झाम कशा पद्धतीने होते ते असेल, किंवा या परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये नियुक्ती भेटू शकते त्याची माहिती असेल, आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगायचं म्हणजे, जर तुम्ही PGDMLT केलेला असेल किंवा रेडिओग्राफीचा कोर्स केलेला असेल, फार्मसी केलेली असेल, नर्सिंग केलेलं असेल आणि तुम्हाला त्यांच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथं तुम्हाला डिटेल्स दिले जातील वगैरे। तर त्याचं तुमचे जे काउन्सिलिंग आहे, तुमचं जे युनिव्हर्सिटी आहे, ती युनिव्हर्सिटी असेल किंवा तो बोर्ड असेल, त्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्टर आहे का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं असतं। आणि त्यानंतरच मी तुम्हाला ती माहिती देऊ शकत होतो, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते योग्य वाटत नाही आहे। त्यांना जे आपला डाटा आहे किंवा जे काही डिग्री सर्टिफिकेट्स आहेत किंवा जे काही त्यांचे मग बोर्ड आहेत, ते द्यायला योग्य वाटत नाही आहेत। त्यांचं पण बरोबर आहे, मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉड आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वतःचं सेंटर आहे। मी स्वतः फॉर्मसुद्धा भरत असतो। PGDMLTच्या बेसवर असेल किंवा MUH बोर्डमधून PGDMLT झालेला असेल, MSBT बोर्ड असेल, DMLT झालेला असेल, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपण फॉर्म भरलेले आहेत। त्यामुळं आता डायरेक्टली मी तुम्हाला एक माझा WhatsApp नंबर देणार आहे, त्यावरती तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर फक्त मेसेज करायचा आहे, त्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील। तर त्यानंतर बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण स्टार्ट करणार आहोत सिलेबसवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड या विभागामध्ये जे काही पदं निघणार आहेत, त्या पदांचा संभाव्य सिलेबस, संभाव्य अभ्यासक्रम म्हणतोय, प्रॉपर हाच अभ्यासक्रम असेल असं नाही। ही जी PDF आहे ती ऑफिशियली DMER जो विभाग आहे त्या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 2023 मध्ये जी COT 2023 एक्झाम झाली त्यामधला हा सिलेबस आहे। विद्यार्थी मित्रांनो, जरी सिलेबस चेंज झाला तर जास्तीत जास्त 5 ते 10% सिलेबस चेंज होऊ शकतो, बाकी पूर्ण 90 ते 95% जो सिलेबस आहे तो सेमच राहणार आहे। त्यामध्ये नॉन टेक्निकचा तर लँग्वेज वगैरे असतात, त्या पण सेमच असतात आणि टेक्निकल सिलेबसमध्ये थोडासा चेंजेस होऊ शकत असतो। तर तुम्ही या PDFच्या आधारावर जरी अभ्यास केला तरी तुमचं खूप जास्त प्रिपरेशन होणार आहे आणि तुम्हाला जेव्हा मग ॲड निघतील आणि प्रॉपर सिलेबस येईल, तेव्हा तुमचा या PDFच्या अनुषंगाने 90% अभ्यास झालेलाच असणार आहे आणि तुमचा जे टॉपिक राहिलेले आहेत सिलेबसमधले, ते जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही 2 महिने वेळ मिळतो, त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला कव्हर करण्यासाठी वेळ मिळणार आहे। तर बघा, गट क आणि गट ड हे जे 2 विभाग आहेत, या दोन्ही संवर्गामध्ये जे काही पदं निघणार आहेत त्यांचा सिलेबस अशा पद्धतीनं आहे, तो आपण पाहू। त्यामध्ये बघा, पहिलं असणार आहे तुमचं इंग्लिश लँग्वेज असणार आहे। मग ते टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस जो आहे,
गट क आणि गट ड तो आपण दोघंही एक सोबत बघत आहोत. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये जे काही गट क चे विद्यार्थ्यांचे जितके काही पदं निघतात त्या पदांसाठी इंग्लिशमध्ये ग्रामरचा सब्जेक्ट असतो. त्या ग्रामरमध्ये असते बघा, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, स्पेलिंग्स असतील, त्यानंतर टेन्स असतील, अशा पद्धतीचं जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर दुसरा इंग्लिशमध्ये पॉईंट असतो व्होकॅब्युलरीचा. त्यामध्ये तुम्हाला यूज ऑफ आयडम, परचेस अँड द मीनिंग जे असतात शब्दांचे ते वगैरे विचारले जातात. त्यानंतर फिलिंग द ब्लँक्सचा सुद्धा एक तुम्हाला त्यामध्ये टॉपिक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जातं. इंग्लिशमध्ये तुमचा टेक्निकलचा जो काही भाग असेल गट ड साठी आणि नॉन टेक्निकलसाठी गट क चा असेल, दोघांसाठी सिलेबस सेम असणार आहे. बघा, हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला तिथं सेम राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड दोघांसाठीही. गट क चे जेवढे काही पद आहेत त्या पदांसाठी हाच सिलेबस सेम असणार आहे. फक्त मार्कांचं जे वेटेज असतं ते वेटेज मात्र कमी जास्त असू शकतं. त्यानंतर मराठी लँग्वेज असते. मराठी लँग्वेजमध्ये मराठीमध्ये व्याकरण असेल, शब्दांचा प्रयोग असेल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील. त्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा असेल, अलंकार असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचारांचा अर्थ असेल किंवा सर्वसामान्य शब्दांचा संग्रह असेल, हे एक असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. यावरती कमीत कमी 2 प्रश्न येत असतात गट क च्या नॉन टेक्निकमध्ये. खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं सुद्धा भेटतील. पुस्तके आणि लेखक यांच्याविषयी तुम्ही ते पाहून घेऊ शकता. त्यानंतर जोड्या लावा पण येतं. यामध्ये सुद्धा पुस्तकं आणि लेखक विचारू शकतात किंवा नदी आणि जिल्हे विचारू शकतात. त्यानंतर भाग असतो जनरल नॉलेजचा. त्यामध्ये करंट अफेअर्स असेल महाराष्ट्राचं आणि इंडियाचं. त्यानंतर पूर्ण इंडियाची हिस्ट्री असेल, इंडियाची जिओग्राफी असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूट असेल, जनरल सायन्स असेल. आता जनरल सायन्समध्ये तुमचे काही जितके 11-12च्या बेसवर असतील किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसवर जितके काही सब्जेक्ट असतील पूर्ण सब्जेक्टचा त्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर बघा स्पोर्ट अँड कल्चर असेल, त्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा जो काही जे काही तुमचा RTI आहे म्हणजेच माहितीचा अधिकार, जो एक अधिकार आहे त्याविषयी सुद्धा माहिती विचारली जात असते आणि त्याविषयी 100% प्रश्न असतो. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड नॉलेज सुद्धा तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये विचारलं जात असतं. चौथा पॉईंट असणार आहे लॉजिकल ॲबिलिटीचा. त्यामध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज असेल, मॅथमॅटिक असेल. मॅथमॅटिक्समध्ये काय काय विचारलं जातं, तुमचं न्यूमरिकल असेल, अल्जेब्रा असेल, जिओमॅट्री असेल किंवा स्टॅटिक असेल, अशा पद्धतीचं मॅथमध्ये तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर जनरल सायन्समध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल हे जे काही जनरल सायन्सचे सब्जेक्ट आहेत यांचा सुद्धा समावेश तुमचा लॉजिकल ॲबिलिटी यामध्ये विचारला जातो. त्यानंतर आता हे जे तुम्हाला 4 सांगितलेलं आहे, ज्याचं पहिलं आहे इंग्लिश लँग्वेज असेल, त्यानंतर दुसरा असेल मराठी, तिसरा असेल जनरल नॉलेज आणि चौथा असेल लॉजिकल ॲबिलिटी. तर जेवढे काही गट ड चे विद्यार्थी प्रिपरेशन करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, TCS किंवा IBPS या 2 कंपन्यांपैकी एक कंपनी जी आहे ती तुमची एक्झाम घेऊ शकते. त्यामध्ये मात्र TCSनं जर एक्झाम घेतली तर गट ड साठी हे 4च सब्जेक्ट असतील. प्रत्येकी सब्जेक्टला 25-25 प्रश्न असतील. तुम्हाला मराठीला 25, इंग्लिशला 25, त्याच्यानंतर जनरल नॉलेजला 25 आणि लॉजिकल ॲबिलिटीला 25 असे 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी तुमचा पेपर होईल. एक जे प्रश्न आहे ते 2 गुणांसाठी राहील. त्यानंतर जेवढे काही गट क चे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यासाठी गट क मध्ये जेवढे काही पदं येणारे आहेत त्या पदांची आपण लिस्ट कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्या सगळ्या पदांसाठी जो काही नॉन टेक्निकलचा अतांत्रिक जो काही सिलेबस आहे तो हा असणार आहे. आता त्यामध्ये रेशो काय येईल हा पाहण्यासारखी बाब आहे. गेल्या वेळेस DHSला टेक्निकल 80 आणि नॉन टेक्निकल 20 असा रेशो आला होता. DMERला मात्र हा रेशो 60-40 येण्याची शक्यता आहे. 60% तुम्हाला टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल विचारू शकतात, 40% टेक्निकल विचारू शकतात. आतापर्यंत क्लिअर नाही आहे की रेशो कसा असणार आहे DMERचा.
याबद्दल मी तुम्हाला प्रॉपर माहिती घेऊन नंतर कळवतो. जर आपण समजू की नॉन टेक्निक जो भाग आहे, हा नॉन टेक्निकचा भाग जर 60% येणार असेल आणि 40% तुमचा टेक्निकल येणार असेल, तर 40% तुम्हाला टेक्निकल विचारलं जातं आणि हे 60 जे प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये 15 मराठी. मी तुम्हाला सपोज सांगतोय, जर 60-40चा रेशो आला तर त्यामध्ये मराठी तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातील, इंग्लिशचे 15, जनरल नॉलेजचे 15 आणि लॉजिकल ॲबिलिटीचे 15, असे 60 प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. आणि 40 जे आहेत ते तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे कसं असतं, तुम्ही जर लॅब टेक्निशियनसाठी फॉर्म भरणार असाल तर त्यामध्ये तुमचे जे सब्जेक्ट रिलेटेड आहेत, लॅब टेक्निशियनसाठी काही जो तुमचा सिलेबस आहे, कोणता सिलेबस तुम्ही जो केलेला आहे, जसं की त्याच्यामध्ये मेडिकल लॅबचा असेल, इक्विपमेंट असतील, हाऊसकीपिंग असेल, मेथड, केमिकल, हे एक उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनच्या बेसवर. आता टेक्निकल भाग म्हणजे काय, जर तुम्ही लॅब टेक्निशियन या पदासाठी जो डिप्लोमा केलेला आहे, जसं DMLT असेल, PGDMLT असेल, MLT असेल, BMLT असेल, हे कोर्स करायला तुम्हाला जो काही सिलेबस होता तोच सिलेबस तुम्हाला तिथं असणार आहे टेक्निकलमध्ये. आणि त्यानंतर दुसरं उदाहरण, तुम्ही नर्सिंगसाठी फॉर्म भरत असाल तर तुमचं GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला GNM आणि BSc नर्सिंगला जे काही सब्जेक्ट रिलेटेड सिलेबस होता तोच सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला तिथं असणार आहे. फक्त रेशो किती असणार आहे यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, अजून ते क्लिअर नाही आहे. त्या रेशोप्रमाणे तिथं असणार आहे. समजा 40 नॉन टेक्निकल असेल आणि 60 टेक्निकल असेल, तर 60मध्ये तुम्हाला त्या सब्जेक्ट रिलेटेड, तुम्ही त्या डिप्लोमाच्या कोर्स रिलेटेड ज्याच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरणार आहात ते येईल. आणि त्या राहिलेल्या 40मध्ये बाकीचे जे 4 सब्जेक्ट आहेत, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी, त्याचे प्रत्येकी 10-10 प्रश्न, असे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला इथं समजायचं आहे की गट क साठी जो काही त्यांचा रेशो येईल त्या पद्धतीनं तिथं तुम्हाला जे आहेत ते सिलेबस असणार आहे. तर बघा, आता याच्यामध्ये जेवढे काही पदं आहेत त्या पदांचा टेक्निकल जो सिलेबस आहे तो वेगळा आहे आणि नॉन टेक्निकल. आता मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं ग्रंथपाल. आता ग्रंथपालसाठी बघा, इंग्लिश सेमच आहे, मराठी सेमच आहे, जनरल नॉलेज सेमच आहे आणि त्यानंतर लायब्ररियनचा लॉजिकल ॲबिलिटीसाठी सुद्धा सेमच आहे. म्हणजे हे 4 जे आहेत, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी, हा जो पोर्शन आहे गट क साठी तो सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. फक्त जो रेशो आहे नॉन टेक्निकल, आता हे जे आहे हे कशामध्ये येतं, तुमचं नॉन टेक्निकलमध्ये येतं. नॉन टेक्निकलचा जेवढा काही सिलेबस आहे सगळ्या गट क वाल्यांसाठी सगळ्यांसाठी सेम असणार आहे. फक्त जो रेशो आहे, प्रश्न कमी जास्त, नॉन टेक्निकलचा भाग किती आहे आणि टेक्निकलचा किती आहे याचा जो रेशो आहे त्याच्यामध्ये फक्त फरक पडू शकतो. आणि गट ड वाल्यांसाठी तर फक्त हे 4च सब्जेक्ट आहेत, त्यांना टेक्निकलचा पोर्शन नाहीच आहे. या 4 मधूनच त्यांना सगळे प्रश्न जे आहेत 100 ते 100चे 100 क्वेश्चन गट ड वाल्यांसाठी याच 4 भागातून येणार आहेत. आता टेक्निकल सिलेबस काय असणार आहे, टेक्निकल जो सिलेबस असतो तो प्रत्येक पोस्टसाठी वेगळा असतो, त्यांच्या डिप्लोमाच्या कोर्सच्या रिलेटेड. आता हे बघा, हे लायब्ररियनसाठी आहे. जो टेक्निकलचा भाग आहे तो टेक्निकलचा भाग त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे, ज्या क्वालिफिकेशनवर ते फॉर्म भरतात त्यांच्या रिलेटेड असतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही ब्लड बँकेमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुमचं ब्लड बँकेला क्वालिफिकेशन काय असणार आहे, DMLT असेल किंवा PGDMLT असेल. मग आता PGDMLTला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, आता त्याच्यामध्ये महत्त्वाचे ब्लड कलेक्शन असेल किंवा हेमॅटॉलॉजी असेल आणि त्यानंतर ब्लड बँकेसाठी जे येणारे आहेत विषय ते असतील. त्यानंतर तुम्ही स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरत असाल तर नर्सिंगसाठी जे तुमचं बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा हँड हायजिंगचा प्रकार असेल किंवा त्याच्यानंतर तुमचा मायक्रोबायोलॉजीचा भाग असेल, याविषयी सगळ्या गोष्टी येतील. त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी सेम तुमचं हेमॅटॉलॉजी असेल, बॅक्टेरियोलॉजी असेल, ॲनाटॉमी असेल वगैरे वगैरे. तर हा जो सिलेबस आहे तो सिलेबस कसा येणार आहे. महत्त्वाचं यामधून काय घ्यायचं आहे की गट क आणि गट ड या दोघांसाठी नॉन टेक्निकलचा जो काही सब्जेक्ट आहे, नॉन टेक, हा गट क वाल्यांसाठी इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हा असणार आहे. आणि गट ड वाल्यांसाठी फक्त हाच असणार आहे, यांना ॲडिशनल काहीच असणार नाही. मग गट क वाल्यांसाठी जे काही सब्जेक्ट रिलेटेड आहे, सब्जेक्ट रिलेटेडचा रेशो किती आहे आपल्याला अजून कन्फर्म नाही आहे, पण सब्जेक्ट रिलेटेड जे क्वेश्चन येणार आहेत ते क्वेश्चन कोणत्या सिलेबसमधून येणार आहेत त्याची ही PDF आहे. प्रत्येक, आता असिस्टंट लायब्ररियन असेल, यामध्ये सगळ्या जे पोस्ट आहेत त्यांचा सिलेबस आहे सब्जेक्ट रिलेटेडचा आहे. बघा, हे जे आता हे कोणतं पद आहे, हे पद आहे लायब्ररियन असिस्टंट. त्यासाठी बघा
जो हे बघा सब्जेक्ट रिलेटेडचा यामध्ये दिलेला आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. इथं प्रत्येक जे स्वच्छता निरीक्षकसाठी बघा लॉजिकल ॲबिलिटी, त्याच्यानंतर मराठी इंग्लिश सेम आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे. आता हे आपलं बघायचं, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तुम्ही आता तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनवर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तिथं तुम्हाला जायचं आहे, तुमचं क्वालिफिकेशन चेक करायचं आहे. आता तुमचं जर समजा तुमचं झालेलं आहे, कोणता कोर्स झाला आहे, तुमचं झालेलं आहे कोर्स की BSc DMLT किंवा PG DMLT MLT वगैरे झाले आणि तुम्ही बघताय डायलिसिस टेक्निशियनचा. आता डायलिसिस टेक्निशियन जे पद आहे, या डायलिसिस टेक्निशियनसाठी DHS मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली होती की तुमचं DMLT झालं असेल किंवा PG DMLT झालं असेल तरीही तुम्ही डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अप्लाय करू शकता, असं क्वालिफिकेशन होतं. पण असे बरेच डिपार्टमेंट आहेत जिथं डायलिसिस टेक्निशियनसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला डिप्लोमा इन डायलिसिस हे क्वालिफिकेशन लागतं. मग आता तुम्ही जर DMER मध्ये हे जर क्वालिफिकेशन दिलं डायलिसिससाठी, कोणतं की डिप्लोमा इन डायलिसिस कंपल्सरी पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी अप्लाय आहात का नाही हेच तुम्हाला माहीत नाही, तुम्ही अभ्यास करत बसलास तर तुमचा वेळ जाईल आणि तुम्ही चुकीच्या पदांचा अभ्यास करताय. त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच आपण ही सिरीज स्टार्ट केली. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जाऊन इंट्रोचा व्हिडिओ बघायचा आहे. त्यामध्ये बऱ्याच तुमच्या गोष्टी क्लिअर होतील, तुम्हाला मोटिवेशन मिळेल. दुसरा जो व्हिडिओ आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गट क आणि गट ड या संवर्गामध्ये कोणत्या पदांचा समावेश आहे ते बघितलेलं आहे. तुम्हाला तिथं जायचं आहे. आता हे क्वालिफिकेशन तुम्हाला चेक करायचे आहे. क्वालिफिकेशनचा सुद्धा आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला क्वालिफिकेशन आणि पद मॅच करायचे आहेत. आता तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे त्या क्वालिफिकेशनच्या बेसवर आरोग्य विभाग आणि DMER यांच्यामध्ये कोणते पद निघतात, कोणत्या पदांसाठी तुम्ही त्या क्वालिफिकेशनच्या आधारे फॉर्म भरू शकता याची एक लिस्ट काढायची आहे तुम्हाला. आणि त्या लिस्टमध्ये त्या पदासाठी आता तुमचं समजा झाले नर्सिंग, GNM झालेलं आहे. आता ANM ज्यांचं झालं त्यांना अप्लाय करता येत नाही. ज्यांचं GNM आणि BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांनी काय करायचं की त्या जे पदं बघितलेले आहे आपण गट क आणि ड मध्ये कोणते येतात त्या पदांपैकी कोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या पदांची लिस्ट काढायची आहे. मग ती लिस्ट काढल्याच्या नंतर आजच्या या व्हिडिओमधून काय करायचं की त्या पदासाठी अभ्यासक्रम काय आहे तो तुम्हाला त्या पदाच्या समोर लिहून काढायचा आहे. त्यानंतर आपण अशाच गोष्टी तुम्ही फॉलो करत जा, वही पेन घेऊन बसत जा. स्टार्ट टू एंड पर्यंत, पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला याच्यामधून कोणत्या पद्धतीने नोट्स काढायचे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आपण पुढील 4 ते 5 दिवसामध्ये हे पूर्ण संपवणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर कशा पद्धतीने नोट्स काढायचे, कशा पद्धतीने याचा तुम्हाला डाटा कलेक्ट करायचा आहे आणि अभ्यासाला लागायचा आहे हे सांगणार आहे. त्यामुळं तुम्ही या प्रोजेक्टमधला एकही व्हिडिओ मिस करू नका. आपले व्हिडिओ रेग्युलरली संध्याकाळी मी अपलोड करत आहे. वेळेतला वेळ काढून ते बघत जा, त्यामधून नोट्स काढत जा. तुम्हाला जे काही युजफुल आहे ते लिहून काढत जा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल जे आहे ते शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जोडा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि जे तुम्हाला रिअल प्रॉब्लेम आहे तेच कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. ॲड कधी येईल, याच्यासाठी काय आहे, हे भरू शकते का, ते भरू शकते का, असं करू शकतो का, तसं करू शकतो. आपण पूर्ण व्हिडिओ बघा, माझी तुम्हाला विनंती आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही समजलं नाही ते विचारा. तुम्ही डायरेक्टली कॅप्शन बघताय आणि डायरेक्टली क्वेश्चन विचारताय, मग व्हिडिओ बनवून व्हिडिओमध्ये इतक्या तळमळीनं गोष्टी सांगून काहीच फायदा होत नाहीये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, काही कन्फ्युजन असेल तर विचारत जा आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. खूप कमी लाईक येतात, तुमच्या लाईक सुद्धा मला मोटिवेट करतात पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.